हॅलो. आज आपण उपमा बनवणार आहोत बट विथ अ ट्विस्ट. उपम्याची रेसिपी तर सगळ्यांना जनरली माहिती आहे, पण मी जो आज उपमा बनवणार आहे तो हाय फायबर हाय प्रोटीन आहे. आता उपमा म्हटला ना तर हा जनरली ब्रेकफास्ट म्हणून सगळ्यांच्या घरी वरचेवर बनत असतो. आठवड्यातून एकदा तरी प्रत्येक घरात उपमा असतोच. आणि जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स येतात वेट लॉससाठी, तेव्हा त्यांचं पहिलं म्हणणं असं असतं की आम्ही स्वतःसाठी वेगळं काही बनवू शकत नाही, स्पेशली ब्रेकफास्टला. कारण ऑफिस जाण्याची घाई असते, डबे बनवायची घाई असते आणि त्या घाईत आम्ही वेगळा नाश्ता स्वतःसाठी नाही बनवू शकत. म्हणूनच मी एक रेसिपी आणली आहे विथ अ ट्विस्ट. आता ह्यात तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरच्या, कांदा भाजून झाला की त्यात थोड्या भाज्या टाका. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मी आज इथे मटार, गाजर आणि शिमला मिरची, टोमॅटो ह्या सगळ्या भाज्या टाकते. टोमॅटो मी शेवटी टाकते कारण टोमॅटो लगेच शिजतो आणि ह्या ज्या भाज्या आधी टाकल्या आहेत, मटार, गाजर, ह्याला थोडा वेळ लागतो. म्हणून मी आधी ह्या भाज्या टाकल्या आहेत. थोड्या त्या शिजल्या की मग टोमॅटो टाकेन. आणि भाज्या बेसिकली आपण ॲड करतो आहे कारण भाज्यांमध्ये फायबर असतं. बाकी विटॅमिन्स, मिनरल्स तर येतातच, पण सगळ्यात जास्त म्हणजे भाज्यांमध्ये फायबर असल्यामुळे वेट लॉसच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो किंवा वेट लॉस करायला आपण जेव्हा रेसिपीज बघत असतो, तेव्हा भाज्या जास्त खाल्ल्या तर वेट लॉसला हेल्प होते. की यात तुम्ही फरसबी किंवा इवन झुकिनी, कोबी अशा भाज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या टाकू शकता. आता इथे बघू शकता, जेव्हा पाणी टाकतो आपण त्याच्या जागेवर मी थोडंसं ताक टाकते. की पाणी तर मी नंतर टाकणार आहे, पण त्याच्या आधी थोडं ताक टाकलं आहे कारण दह्याने प्रोटीन वाढतं. आता जनरली उपमा हा रव्याचा असल्यामुळे, सिरियल असल्यामुळे त्याच्यात काहीही प्रोटीन नाही आहे. मग त्यात तुम्ही जर दही टाकलात तर चव पण थोडी जास्त चांगली लागते आणि प्रोटीन वाढल्यामुळे हा एक कंप्लीट ब्रेकफास्ट होतो. तुम्हाला वेगळं प्रोटीन खायची गरज लागत नाही.